शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावला असून राजूरमध्ये आज ठाकरे गटाचे स्टार आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली। या सभेत भास्कर जाधव विरोधकांवर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। 400 पार 400 पार 400 पार महाराष्ट्रामध्ये तर धुमाकूळ घातला या भाजपच्या बेडकांनी। ते सगळे जो उठला तो या वेळेला 45+। बरोबर आहे ना साहेब? तुम्ही सिनियर आहात। मग आमची अर्धी शिवसेना तिकडे गेली, ते पण म्हणायला लागले 45+। मग अजित पवार गट गेले, तुमच्या इथले आमदार पण त्यांच्याबरोबर मागे पुढे जाऊ नको करताना गेले। बरोबर आहे का नाही? याचं भान भारतीय जनता पार्टी विसरली होती आणि भान विसरल्यामुळं हे भारतीय जनता पार्टीचे लोक असे काय बोकाळले होते, असे काय चेकाळले होते। आता जवळजवळ नरेंद्र मोदी साहेबांचं विमान आता लँड झालेलं आहे। तर 2 दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी देखील अकोले शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करून प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत सभा घेतली। उत्कर्षा रुपवते वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते। प्रचार उरकून येत असताना गाडीवर झालेला भ्याड हल्ला किंवा प्रचाराचे पोस्टर फाडणे तर विरोधकांकडून बी टीम म्हणून हिणवणे या सर्वांवर भाष्य करत या सभेत उत्कर्षा रुपवते थोड्या भावनिक झाल्या होत्या। माझं जे सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलंय उत्कर्षा प्रेमानंद रुपवते। मला हे नाव संसदेत केलेलं बघायचंय। प्रेमानंद रुपवते नाव मला संसदेत केलेलं बघायचंय। खूप कष्ट केले त्यांनी, खूप संधी होती पक्ष सोडून शिवसेनेत जाण्याची संधी होती, ती संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती। आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांची तडजोड नाही केलेली आहे, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत आणि संविधानाच्याच मार्गाने जात आहोत, तेव्हा ही मुलगी तिच्या बापानं ते अधुरं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साठी करणार आहे। कधी माझ्यात दगड फेकतात, कधी माझे पोस्टर काढतात। इतकं घाबरायची गरज काय? तुमच्या अर्ध्या वयाची मुलगी आहे, अनेक पावड्या उठवल्या गेल्या, खूप बदनामी केली। मी कधी अपेक्षा नव्हती केली की दादासाहेबांची नातनी आहे, बाबुजींची मी मुलगी आहे, माझ्यावर ह्या प्रकारचे आरोप करतील। यांनी उभं केलं, त्यांनी उभं केलं, मतं खायला उभं केलं। मतं खायला आम्ही काय बघासूर दिसतो तुम्हाला? म्हणजे आमच्या काही इच्छा आकांक्षा असू नये, आम्हाला काही स्वप्न असू नये तर आम्हाला स्वप्न बघायचाही अधिकार नाही, हे तरी तुम्ही सांगा। जर आपल्याला असेल तर मतदार राजाला मूर्ख बनवण्याचं काम आता या सगळ्यांनी बंद करावं। माझ्या ठणकावण्यांना म्हणलंय हो, आम्ही केली बंडखोरी, आम्ही आहोत उभे। हे सगळे तुम्ही बघा, वंचित आघाडीचे सगळे, तुम्हाला एक पण मोठा कारखाना नेता दिसणार नाही, कोणाने शिक्षण संस्था नाही, कोणाची कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही। हे सगळे उभे ते फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहेत आणि हा जो समाजाने इकट्ठा झालाय, काय संख्या आहे? फक्त रात्री एक मेसेज टाकलाय सगळ्यांना, अर्ध्या रात्रीतून एवढी लोक जमतात। आणि 2 दिवस असल्याचं तर अख्खा अकोले आम्ही जाम केलं असतं, एवढी ताकद आम्ही ठेवतो आता। निवडणुकीचा प्रचार जरी थंडवला असला तरी जो तो उमेदवार आपापल्या परीनं निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे। मात्र मतदार राजा हा सुज्ञ आहे। मतदारांनी आपला पुढचा विचार करून योग्य उमेदवार निवडून देणे हे गरजेचं आहे। म्हणून कोणाच्या आमिषाला किंवा भूलथापांना बळी न पडता मतदारांनी मतदान करावे, हेच आवाहन MH मराठी करत आहे।